गुड मॉर्निंग फ्रेंड्स, डिवाइन टाईम विथ निकीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज ज्यांचा वाढदिवस आहे, सर्वप्रथम त्या सगळ्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभकामना आहे. विश यू अ व्हेरी हॅपी अँड ब्लेस्ड बर्थडे. तर चला आपण पाहूया आज युनिवर्स आपल्याला डिवाइन टायमिंगमध्ये काय मेसेजेस देतात. युनिवर्स, मदर गाया, मदर नेचर, आर्चएंजल, स्पिरिट गाईड्स, प्लीज गाईड करा. आज माझ्या व्ह्युअर्ससाठी करंट एनर्जीजमध्ये काय मेसेजेस आहेत, तुमचा काय डिवाइन युनिवर्स मेसेज आहे, आज माझ्या व्ह्युअर्सचा दिवस कसा जाणार आहे, प्लीज गाईड करा. प्लीज गाईड करा एंजल्स. सॉरी. 3 मेसेजेस आलेले आहेत आपल्याला. सगळ्याच राशींसाठी असतं, पण आपण पाहूया कोणती राशी येत आहे. प्लीज गाईड करा एंजल्स. दोन रास आलेले आहे. वृश्चिक म्हणजे स्कॉर्पिओ. वृश्चिक रास आलेली आहे. मीन रास आलेली आहे. मीन म्हणजे स्पायसेस. मीन रास. चला डिवाइन टायमिंगमध्ये पाहूया आपण पहिला युनिवर्सचा मेसेज काय आहे. न्यू ऑपॉर्च्युनिटीज. नक्कीच तुमच्या जीवनामध्ये एक नवीन ऑपॉर्च्युनिटी, एक नवीन संधी तुम्हाला युनिवर्स देऊ पाहत आहे. तुमच्या करिअरसाठी पाहत असाल, इकडे तुमच्या लिव्ह बेटर लाईफ येत आहे. नक्कीच एक चांगलं आयुष्य इथून पुढे तुम्ही जगणार आहात. ज्या गोष्टींसाठी तुम्ही स्ट्रगल करत आहात तिथे तुम्हाला नवीन ऑपॉर्च्युनिटी भेटते. चांगलं लाईफ इथून पुढे तुम्ही स्ट्रगल जे करत असाल तर चांगली लाईफ, बेटर लाईफ भेटत आहे आणि सेलिब्रेशन भेटत आहे. तर नक्कीच आज डिवाइन टायमिंगचा आपल्याला खूप छान मेसेज आहे. न्यू ऑपॉर्च्युनिटीज, लिव्ह बेटर लाईफ आणि सेलिब्रेशन आलेलं आहे इकडे. तर नक्की ज्या गोष्टींसाठी तुम्ही आत्तापर्यंत मेहनत घेत इथपर्यंत आलेला आहात, तर युनिवर्स त्या गोष्टींचं तुम्हाला फळ तुमच्या पदरी देत आहे. तुम्हाला एक नवीन ऑपॉर्च्युनिटी, नवीन संधी देत आहे. तुम्ही ज्या लाईफच्या प्रॉस्पेक्टसाठी पाहत आहात, करिअर वाईज, ग्रोथ वाईज, फायनान्शियल, पर्सनल लाईफ, रोमॅन्टिक लाईफसाठी, तर नवीन ऑपॉर्च्युनिटी, एक नवीन संधी भेटत आहे तुम्हाला. लिव्ह बेटर लाईफ म्हणजे इथून पुढचं आयुष्य तुम्ही आता सुखी समाधानी घालवणार आहात. आणि सेलिब्रेशन, नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये एक सेलिब्रेशन येत आहे. तर ते सेलिब्रेशन कोणत्याही प्रकारचं असू शकतं, तुमच्या करिअरमध्ये, तुमच्या ग्रोथमध्ये, तुमच्या मॅरिड लाईफमध्ये, पर्सनल लाईफमध्ये. तर नक्कीच आज युनिवर्सने तुम्हाला भरपूर छान असे मेसेजेस दिलेले आहेत. तर नक्कीच या गोष्टीचा फायदा घ्या, संधी घ्या. आणि प्रत्येक वेळेला मी जसं सांगते, आपल्या मनाचा कौलच खरा कौल मानत जावा. आणि तुमचे जे इष्ट देवता आहेत, तुम्ही ज्या देवतांची स्तुती आराधना करता, नेहमी सर्वप्रथम त्यांचं नेहमी पूजा अर्चा करूनच त्यांचा कौल खरा माना आणि मगच कामाला सुरुवात करा. नवीन ऑपॉर्च्युनिटी येते. तुम्ही जर तुमच्या करिअरमध्ये पाहता, तुमच्या जॉबच्या ठिकाणी पाहता, तर नवीन ऑपॉर्च्युनिटी, नवीन प्रमोशन वगैरे भेटत असेल, न्यू जॉबसाठी शोधत असाल, तर नक्कीच एक नवीन ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला भेटत आहे. आणि एक लिव्ह बेटर लाईफ म्हणजे इथून पुढचं जे तुमचं स्ट्रगलचं लाईफ होतं ते संपून तिथे एंड होऊन तुम्हाला एक नवीन लाईफची सुरुवात, नवीन आयुष्य, उत्तम आयुष्य तुम्हाला भेटत आहे. जर आजारी असाल तर नक्कीच तुमचं आजारपण इकडे पूर्णपणे बरं होत आहे. आणि तुम्हाला युनिवर्स, एंजल्स तुम्हाला उत्तम आरोग्य देत आहे, फिजिकल हेल्थ गुड देतं. आणि सेलिब्रेशन तुमच्या जवळ येत आहे. नक्कीच जर तुम्ही तुमच्या सेपरेटेड असाल, मॅरिड लाईफमध्ये म्हणा किंवा डिवोर्सी असाल, तरी तुम्हाला युनिवर्स इथे सेकंड चान्स देऊ पाहत आहे. तुमचं रियुनियन इकडे होतं आहे. तुम्ही सिंगल असाल, सेपरेटेड असाल, तरी तुम्हाला इथेच तुमचं युनियन होत आहे. जेवढे सेपरेटेड कपल्स आहेत तेवढे सगळ्यांचं इकडे रियुनियन होतं आहे. सेलिब्रेशन त्यांच्या लाईफमध्ये येतं आहे. सिंगल्स पाहतात तर नक्कीच तुम्हाला न्यू ऑपॉर्च्युनिटी तुमच्या लाईफमध्ये भेटत आहे. लग्नासाठी पाहत असाल तर सेलिब्रेशन, तुमचं लग्न ठरणार आहे. चांगल्या व्यक्तीची, चांगलं लाईफ, चांगलं कुटुंब तुम्हाला मिळणार आहे. सेलिब्रेशन इकडे होतं आहे. ज्यांचे साखरपुडे ठरतील, लग्न ठरतील, त्यांचं सेलिब्रेशन असेल, किंवा तुम्ही तुमच्या लाईफच्या ज्या फेजमध्ये असाल तिथे नवीन सेलिब्रेशन तुम्हाला येतं. इथून पुढचं आयुष्य तुमचं लिव्ह बेटर लाईफ म्हणजे चांगलं आयुष्य तुम्हाला युनिवर्स, नेचर, मदर नेचर देऊ पाहते. आणि नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये एक नवीन सुरुवात होत आहे. मग ते तुमचं करिअर असो, प्रोफेशनल लाईफ असो, मॅरिड लाईफ असो, तुम्ही ज्या गोष्टीमध्ये, ज्या लाईफच्या फेजमध्ये जातात तिथे तुम्हाला इथून पुढे नवीन ऑपॉर्च्युनिटी, लिव्ह बेटर लाईफ आणि सेलिब्रेशन युनिवर्स तुम्हाला तुमच्या आयुष्यात देऊ पाहत आहे. तर आपण पाहूया वृश्चिक राशीसाठी मंत्र आहे. जर तुम्हाला कुठल्या डिप्रेशन, एन्झायटीमध्ये असाल तर ओम महामाये नमः, ओम महामाये नमः हा वृश्चिक राशीसाठी मंत्र आहे. आणि एक मीन राशीसाठी मंत्र आहे ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः हा मीन राशीसाठी आहे. तर नक्कीच
या मंत्राचा जाप करा आणि तुमचे जे डिप्रेशन, टेन्शन, एन्झायटी असेल ती नक्कीच निघून जाईल. आजचा सगळा दिवस तुमच्यासाठी शुभमय, आरोग्यमय आणि मंगलमय जावो. माझ्या चॅनलला नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि सपोर्ट करा. धन्यवाद.